90.4 ग्रीन एफएम सुनो ग्रीन रहो एव्हर ग्रीन वरती मी सध्या प्रतीक तुमच्या सोबत आहे आणि रोज संध्याकाळी 5 ते 9 या वेळेमध्ये आपली भेट होत असते। पण आता आपण व्हिज्युअली सुद्धा भेटतोय, त्यामुळे जर का तुम्हाला असेच व्हिडिओज जर बघायचे असतील तर तुम्ही नक्कीच 90.4 ग्रीन एफएमचं YouTube चॅनल हे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। प्रत्येक वेळी आपण इकड तिकडच्या गप्पा मारतो, लोकल गप्पा मारतो, पण आज आपण थोडंसं सायंटिफिक म्हणजे सायन्स विषयी थोडंसं बघूया। आपल्याला माहिती आहे की सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे ग्लोबल पॅन्डेमिकला सुरुवात झालेली आहे असं WHO ने सुद्धा सांगितलेलं आहे। पण हे सोडून अजून कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्या या जीवसृष्टीचा हा विनाश होऊ शकतो। आता तुम्हाला वाटेल मी निगेटिव्ह गोष्टी बोलतोय, पण ह्या निगेटिव्ह गोष्टी नाहीयेत, मी सायन्स तर्फे बोलतोय आणि फॅक्ट बोलतोय, प्रॅक्टिकल गोष्टी बोलतोय। पहिली गोष्ट म्हणजे ग्लोबल पॅन्डेमिक म्हणजे जागतिक महामारी, जी आता सध्या आपण ज्या सिच्युएशन मध्ये आपण सध्या जातोय, असे काही व्हायरस येऊ शकतात भविष्यामध्ये किंवा बरेचसे रोग येऊ शकतात की जेणेकरून जीवसृष्टीचा हा विनाश होऊ शकतो। आता लेटेस्ट मेडिकल टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे त्याच्यावरती उपाय सुद्धा केले जातील, पण हे होऊ शकतं। पुढची सेकंड थिंग म्हणजे क्लायमेट चेंज म्हणजेच हवामानामधला बदल। आपल्याला माहिती आहे की नॉर्थ पोल वरती जो बर्फ आहे तर तो हळूहळू हळूहळू वितळतोय आणि त्यामुळे समुद्राच्या पाण्याची जी पातळी आहे तर ती हळूहळू हळूहळू वाढत जाते। त्यामुळे पृथ्वीचा जो भूभाग आहे, जो लँड एरिया आहे, तो हळूहळू कमी होत जातो। त्यामुळे हे सुद्धा कारण होऊ शकतं पृथ्वीच्या विनाशाचं। तिसरी गोष्ट म्हणजे न्यूक्लिअर वॉर म्हणजेच आण्विक युद्ध। सध्या आपण बघतो की प्रत्येक देश म्हणतो की आम्ही तुमच्यावरती अणुबॉम्ब टाकू, आम्ही आण्विक युद्ध करू वगैरे वगैरे, न्यूक्लिअर पॉवर आमच्याकडे पण आहे, एवढे तेवढे बरेचसे देश असे म्हणतात। पण जर का हे न्यूक्लिअर वॉर झालं तर संपूर्ण जगाचा नायनाट हा होऊ शकतो। आपल्याला माहिती आहे की हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवरती अणुबॉम्ब टाकल्यानंतर काय घडलं होतं आणि ती दोन शहरं, तो देश जपान देश अजून सुद्धा त्याचे परिणाम भोगतोय। त्यामुळे हे सुद्धा कारण ठरू शकतो पृथ्वीच्या विनाशासाठी। पुढची गोष्ट म्हणजे सिंथेटिक बायोलॉजी म्हणजेच कृत्रिम जीवशास्त्र। काही दिवसांपूर्वी तुम्ही नक्कीच ऐकलं असेल की आता शास्त्रज्ञ हे कृत्रिमरित्या डायनासोरला सुद्धा जिवंत करू शकतात। ही थिअरी आहे, हे प्रॅक्टिकली शक्य सुद्धा आहे, पण ते आत्ताच्या घडीला शक्य नाहीये, कारण की डायनासोरचे जे DNA असतात तर ते त्यांना पाहिजे तेवढे मिळत नाही। त्यामुळे सध्या तरी जे सायंटिस्ट आहेत तर ते डायनासोर्सना जिवंत करू शकणार नाही। त्यामुळे डोंट वरी, कारण की डायनासोरला जर जिवंत केलं तर काय होऊ शकतं आपल्याला चांगलंच माहिती आहे। पुढची गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता। आपल्याला माहिती आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच रोबोला जर आपण स्वयंचलित केलं, जर रोबो स्वतःचं काम स्वतःच करू लागला, त्याला भावना, त्याला कुठल्याही प्रकारची माणसाची मदत जर लागली नाही, स्वतःची कामं स्वतःची निर्णय तो स्वतःहून जर घ्यायला लागला, तर माणूस विरुद्ध रोबो हे युद्ध होईल। आणि रोबो जो आहे तर ते तर यंत्र आहे, त्यामुळे ते निवांतपणे जिंकू शकतं आणि त्यामुळे जीवसृष्टीचा हा नायनाट होऊ शकतो। आणि शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एलियन अटॅक। आतापर्यंत बऱ्याचशा सायंटिस्टनी एलियनचा उल्लेख केलेला आहे, एलियन्स आहेत हे सुद्धा सांगितलेलं आहे, पण असं अजून कोणी बघितलेलं नाहीये किंवा त्याला ठोस पुरावा नाहीये की एलियन आहेत। पण असूही शकतात आणि भविष्यात एलियनचा अटॅक सुद्धा होऊ शकतो। ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या होऊ शकतात, म्हणजे सध्या तरी आपण विश्वास या गोष्टींवरती ठेवू नाही ठेवू या वेगळ्या गोष्टी आहेत, पण या गोष्टी भविष्यामध्ये होऊ शकतात आणि पृथ्वीचा हा नायनाट होऊ शकतो। सो सध्या तरी काही घाबरायचं काम नाहीये। सध्या तुम्ही जास्तीत जास्त घरामध्ये राहा, सेफ राहा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा आणि ऐकत राहा 90.4 ग्रीन एफएम सुनो ग्रीन रहो एव्हरग्रीन। थँक्यू।